हाय हॅलो नमस्कार. माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत. आणि आज आहे सोमवार आणि सोमवार हे सकाळी 10 वाजता ब्लॉगनं सुरू केलेलं आहे. आणि इकडं चाललेलं आहे गल्लीत पूर्ण रांगोळी काढायला लागल्यात. आणि आज अयोध्या राम मंदिरचे उद्घाटन आहे आणि इथं पण आम्ही पण इथं आमच्या कॉलेज करणार आहे आम्ही. आणि त्यामुळं त्याची स्वागताची तयारी सुरू आहे. आणि व्हिडिओ हे कालच अपलोड करायचं होतं, मी केलेलं नाही आणि आज व्हिडिओ केलेला आहे. पूर्ण व्हिडिओ बघा. आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा. आणि मगाशी साईड रांगोळी काढलेल्या आहेत आणि आता मध्ये आणि डिझाईन रांगोळी काढायला लागल्यात. आणि पूर्ण गल्लीत रांगोळी काढलेल्या आहेत. आणि इकडं दुसरं चित्र काढायला लागल्यात. आणि इथं शाळा पण सुट्टी आहे आज आणि सगळीकडे बंदच आहे. शाळा सगळ्यांकडे सुट्टीच आहे. आणि इकडं पोरं पण बघा, इकडं पोस्टर पण लावलेलं आहेत. आणि इथं समोरच ते मांडवतेन घालून रामाचे फोटो ठेवून पूजा तेन मांडलेलं आहेत. आणि थोड्याच वेळात आम्ही पण सगळी तिथं जाणार आहे आणि जाऊन तिथं फोटोची आरती करायचं आहे. आम्ही आरतीचं ताट घेऊन सगळीजण आता जाणार आहे. आणि आता ह्या दिवशी असं एक सण आहे म्हणून असं वाटतंय. राम मंदिरचे उद्घाटन जोरात सुरू आहे. आणि आपल्या इकडं पूर्ण एक एक गल्लीत रांगोळी काढून आणि संध्याकाळी दिवाळी कसं आपण साजरा करतो तसं साजरा करायचं आहे हे. आणि संध्याकाळी दिवे त्यानं लावून आणि फटाके त्यानं लावणार आहेत. आणि रांगोळी काढायला आणि असं गल्लीत सजवायला आम्ही सगळे बायका किती खुश आहेत. आणि नंतर सगळेजण भगवा कलरची साडी नेसून सगळी तिकडं पूजा करायला जाणार आहे. म्हणजे आम्ही घरात पूजा केलेली नाही, कारण इथं आमच्या कॉलनीत एक फोटो ठेवून संध्याकाळी आणि प्रसाद पण केलेला आहे. फोटो ठेवून तिथंच पूजा केलेल्या आहेत. आणि बघा इकडे सगळीजण एक एक रांगोळी काढायला लागल्यात. आणि शेवट आमच्याकडे तिकडं पण काढणार आहेत. आणि सगळ्यांच्या रांगोळी गोळा करून आम्ही असं छान रांगोळी काढलेलं आहे. आणि एक जण डिझाईन काढत चाललेला आहेत आणि एक रंग भरायला लागल्यात रांगोळीमध्ये. आणि व्हिडिओ बघून तसंच सोडू नका आणि सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये सांगा.
आणि इकडं मोठं स्पीकर त्यांनी लावलेलं आहे, म्हणजे DJ त्यानं असं साऊंड लावलेलं आहे. कॉपीरायटर पडते म्हणून मी ते आवाज हे केलेला आहे. अजून एवढं रांगोळी काढायचं आहे. इकडं बघा पूर्ण रांगोळी काढून झालेलं आहे. तर सगळीकडे एक एक छान डिझाईन काढलेलं आहे. आणि आता आम्ही सगळे आवरून चाललेलं आहे. सगळे भगवा कलरची साडी नेसलेली आहे आणि तिथं आता पूजा करायला चाललेलो आहे. तिथं जवळच आहे. ते अक्षता देऊन गेले होते, ते अक्षता टाकायचं आहे. आणि आम्ही सगळे बायका भगवा कलरची साडी नेसलेलो आहे. दिसतायच तुम्हाला सगळ्यांना बघा. राम, सीता, लक्ष्मण हे असं फोटो ठेवलेला आहे. सगळी पूजा करून आरती तेन करून, आणि इथं एक आणि हनुमानचं मंदिर आहे तसं बारकासा, आणि त्याचं तिथं पण पूजा करून आम्ही सगळेजण हळदी कुंकू घेतलेला आहे. आणि आता सकाळी आरती झालेली होती. आम्हाला यायला जरा वेळ झाला म्हणून आम्ही आता आरती म्हणायचं काय म्हणत होते, आणि एकदा झाले ते परत करायचं नाही नको म्हणून आम्ही हाय त्या आरती ताट घेतलेलं होतं. त्याची सगळेजण मिळून आरती केला. सगळेजण एक एक आरतीचं ताट घेतलेलं होतं आम्ही. आणि प्रसादाला पेढा, आणि आम्ही सगळ्यांनी मिळून इथं फोटो काढून घेतला. आणि इकडं हनुमानचं मंदिर आहे बारकं, तिथं पण आरती करून प्रसाद ठेवून सगळीजण हळदी कुंकू घेतलेला आहे इकडं. इकडं बघा हनुमानचं मंदिर आहे, आणि ह्याचं पण दरवर्षी इथं पण करतात ह्याचं पूजा ते, आणि प्रसाद पण असतोय. आणि आम्ही फोटो काढून घेतलेले होते. आणि व्हिडिओ